नमस्कार. आज मी तुम्हाला अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये मटणचा रस्सा करायला दाखवणार आहे. त्यात हे मी अर्धा किलो मटण घेतले, स्वच्छ घेतलेले आहे मटण. त्याच्यामध्ये आता आपण हळद आणि मीठ घालायचं आणि हळद आणि मीठ मटणवर घालून आधी आपण मटण शिजवणार आहोत पातेल्यामध्ये अळणी रस्सा करण्यासाठी. त्यासाठी हे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. कांदा चांगला तांबूस रंगावर आपण परतून घेऊया. तांबूस रंगावर कांदा परतून झाला की आपण त्याच्यामध्ये हळद आणि मीठ लावलेलं मटण घालायचं. सगळं मटण घालून झालं की पुन्हा आपण चांगलं परतून घ्यायचं. असं पातेल्यामध्ये मटण शिजवून घेतलं ना तर अळणी रस्सा खूप छान होतो आणि मटणाला एक वेगळी चव येते. शिजायला थोडा वेळ लागतो पण चव खूप छान येते. म्हणून हे आपण आधी पातेल्यामध्ये शिजवणार आहोत. आता परतल्यामुळे थोडं पाणी सुटतं. आता त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकणावर आपण पाणी घालणार आहोत. हे बघा, तुम्ही बघू शकता मी झाकण ठेवले आणि त्याच्यावर मी पाणी घातले आहे. हे पाणी झालं की आपण त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये घालणार आहोत. आता या साईडला मी गॅसवर कांदा भाजून घेते मसाल्यासाठी. मटण शिजेपर्यंत आपण मटण शिजेपर्यंत आपण मसाला लागणार आहे तो करून घेऊ. आता पाणी गरम झालेलं आहे बघा, पाणी सुटलेलं पण आहे. आता हे पाणी आपण मटणामध्ये घालूया. पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊ आणि पुन्हा आपण झाकण ठेवून पुन्हा जरा परतून घेऊ आणि पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूया आणि पाणी घालूया. असं केल्याने काय होतं, मटण लवकर शिजतं आतल्या आतमध्ये. गॅस हळूच ठेवायचा. पुन्हा हे पाणी गरम झालेलं आहे. थोड्या वेळाने बघितलं आहे तर पुन्हा पाणी घातलेलं आहे. आता कांदा भाजून झालेला आहे. आता खोबरं पण आपण भाजून घेऊया. असं जाळावर भाजल्याने मसाल्याची चव खूप वाढते आणि जास्त करपत पण नाही आहे. आता खोबरंही भाजून झालेलं आहे. आपण आता काय लागणार आहे तो मसाला बघूया. कांदा, लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीर, टोमॅटो घेतले थोडंसं आणि ही पुदिन्याची पानं घेतलेली आहे. तर हे भाजून घेतलेलं आहे. आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया. आता आपण मटण शिजलंय का ते बघूया. गरम पाणी घालूया. आपल्याला किती अळणी रस्सा हवा आहे किंवा मटण किती करायचे त्याप्रमाणे आपण पाणी घालून घ्यायचं. हे गरम पाणी मी घातलेलं आहे. या स्टेजला तुम्हाला जर हे अळणी काढायचं असेल किंवा प्यायचं असेल तर तुम्ही यातलं अळणी काढून ठेवू शकता. लहान मुलांना हवं असेल तर काढून ठेवू शकता. आता हे मसाला मी सगळा वाटलेला आहे. त्याच्यामध्येच मी हे कांदा लसूण मसाला पण वाटून घेत आहे. ही बारीक पेस्ट तयार करायची.
आता मटण हे शिजले. आता हे आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि पातेल्यामध्ये मग 1 चमचा घातलं तेल. मसाला आपण वाटण करून घेतो, तो सगळा मसाला वापरणार आहोत. आता कलरसाठी थोडी लाल मिरची पावडर घालायची, काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. तुम्हाला कोणते मसाले घालायचे असतील तुमच्या आवडीप्रमाणे तर तुम्ही इथे घालू शकता. तिखट आपल्याप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही. तेव्हा कसं तवंग आलेला आहे, तरी आलेली आहे, मसाला भाजून झालेला आहे. आता आपण जे अळणी काढलेलं आहे मटण रस्सा पीस, ते सगळे आपण मसाल्यामध्ये घालणार आहोत. तुम्हाला किती रस्सा कमी जास्त घट्ट पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही गरम पाणी घालून वाढवू शकता. हा रस्सा थोडा पातळ छान लागतो. ज्वारीच्या भाकरीबरोबर हा मटण रस्सा खूप छान लागतो चवीला खायला. आता मगाशी आपण कमी मीठ वापरलं होतं म्हणून पुन्हा थोडंसं मीठ घातलेलं आहे मी. आणि आपलं हे मटण तयार आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.